Hello, 11th Commerce Secretarial Practice students, ESP students. Last few lectures we have started chapter number 2 Joint Stock Company संयुक्त भांडवली कंपनी. त्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट इव्होल्यूशन ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन, बिझनेस ऑर्गनायझेशनची उत्पत्ती. त्यानंतर आपण फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, व्यवसाय संघटनेचे प्रकार. डिफरंट टाइप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन्स आर ॲज फॉलोज. एक चार्ट पाहतोय आपण, त्यावरनं व्यवसाय संघटनेचे प्रकार, डिफरंट टाइप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन्स, एकूण नंबर ऑफ 6 टाइप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन्स आहेत. त्यामधील फर्स्ट आहे सोलो ट्रेडिंग कन्सर्न, एकल व्यापारी किंवा एका सिंगल पर्सनची वन मॅन बिझनेस, एका व्यक्तीची व्यापारी संस्था. त्यानंतर सेकंड नंबर आहे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय. थर्ड आहे पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्था. फोर्थ आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, मर्यादित दायित्व भागीदारी संस्था. कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारी संस्था. जॉईंट स्टॉक कंपनी, संयुक्त भांडवली कंपनी. असे नंबर ऑफ 6 टाइप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत. त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये सोलो ट्रेडिंग कन्सर्न आणि त्याचे सोलो ट्रेडिंग कन्सर्नचे फीचर्स हे आपण पाहिले होते. सोलो ट्रेडिंग कन्सर्न एका व्यक्तीचा व्यवसाय. A sole trading concern is a form of business organization. It is owned, managed and controlled by one person. It is also called as one man business. त्या व्यवसायात, ज्या बिझनेसमध्ये एकच व्यक्ती व्यवसायाचा मालक असतो आणि व्यवसायाचे मालकी, त्याचे नियंत्रण, त्याच्यावरील कंट्रोल हे एका व्यक्तीकडेच असतं, अशा व्यवसायाला सोलो ट्रेडिंग कन्सर्न किंवा या सोलो ट्रेडिंग कन्सर्नला अनदर नेम आहे वन मॅन बिझनेस. ह्याचे आपण फीचर्स पाहिले. त्यानंतर आपल्याला सेकंड फॉर्म्स ऑफ बिझनेस पाहायचा आहे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, संयुक्त किंवा एकत्र कुटुंब व्यवसाय. व्हेन अ हिंदू अनडिवायडेड फॅमिली conducts businesses inherited by it as per Hindu law, it is called a joint Hindu family business. जेव्हा संयुक्त म्हणजेच जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस हा वंश परंपरागत चालवला जातो, त्यालाच जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस असे म्हणतात. यासाठीचा हिंदू कायदा बनवण्यात आला गव्हर्नमेंटनुसार. इट इज गव्हर्नड बाय हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956. इट एक्झिस्ट ओनली इन इंडिया. हा व्यवसाय फक्त भारतामध्येच आढळून येतो. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे फीचर्स, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसेसचे फीचर्स. फर्स्ट आहे मेंबरशिप इन द जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस इज बाय बर्थ ओनली. एव्हरी चाइल्ड बॉर्न इन द फॅमिली बिकम अ मेंबर. या जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसमध्ये जन्माला येणारे प्रत्येक मूल असेल ते या व्यवसायाचे सभासद म्हणजेच मेंबर्स असते. बरोबर आहे. जो या कुटुंबामध्ये जन्मतो तो या व्यवसायाचा तो भाग बनणार आहे, तो त्या बिझनेसेसचा भाग बनणार आहे. तो जॉईंट हिंदू फॅमिलीमध्ये ज्याचं कोणाचंही बाय बर्थ होईल, म्हणजे जो कोणीही जन्म घेईल
जन्म घेणारे प्रत्येक चाइल्ड हे मूल हे त्या बिझनेसेसचेच म्हणजे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसेसचा का होईल, तो मेंबर्स होईल, म्हणजे सभासद असते. सेकंड नंबर, द हेड ऑफ द फॅमिली इज नोन ॲज कर्ता. जो घरातील म्हणजे कुटुंबातील प्रमुखास हेड आहे, जो घरातील त्या फॅमिलीमधील जो मुख्य व्यक्ती आहे त्यास काय म्हणण्यात येतं, कर्ता. KARTA. कुटुंबातील प्रमुखास कर्ता, KARTA, कर्ता असे म्हणण्यात येते. द हेड ऑफ द फॅमिली इज नोन ॲज कर्ता, KARTA, कर्ता. थर्ड नंबर, other members of the family are called as co-partners. आता हेड ऑफ द फॅमिली मेंबर त्या बिझनेसमधील मुख्य व्यक्तीला, मुख्य प्रमुखास करता आणि उरलेल्या जे कोणतेही रिमेनिंग पर्सन्स आहेत फॅमिलीमधील त्यांना को-पर्सनर्स असं म्हणण्यात येतं. सहकर्ते किंवा सहसदस्य म्हणून कुटुंबातील इतर सदस्यांना ओळखले जाते. अदर मेंबर्स ऑफ द फॅमिली आर कॉल्ड ॲज COPARCENERS, को-पर्सनर्स, सहकर्ते किंवा सहसदस्य म्हणून कुटुंबातील इतर सदस्यांना ओळखले जाते. त्यानंतर फोर्थ नंबरचा फीचर्स आहे नंबर ऑफ मेंबर्स, सभासदांची संख्या. देर इज नो लिमिट ऑन मिनिमम अँड मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर्स. सभासदांची संख्या यावर मिनिमम किमान व मॅक्झिमम जास्तीत जास्त सभासद संख्येवर नो लिमिट, कोणतीही मर्यादा नाही. कारण की जो जॉईंट हिंदूमध्ये बाय बर्थ एव्हरी चाइल्ड बॉर्न इन द फॅमिली बिकम अ मेंबर, जो कोणीही या फॅमिलीमध्ये बर्थ होणार आहे, जन्म घेणार आहे, तो या फॅमिलीचा कोण होणार, मेंबर होणार. त्यामुळे कसल्याही प्रकारचे मॅक्झिमम किंवा मिनिमम नंबर ऑफ मेंबर्सचे रिस्ट्रिक्शन्स नाहीत या फॅमिली बिझनेससाठी. त्यानंतर फिफ्थ नंबरचा फीचर्स, ऑल फॅमिली मेंबर्स आर एंगेज्ड इन द बिझनेसेस. कुटुंबातील सर्व सभासद या व्यवसायामध्ये व्यस्त असतात किंवा कार्य करत असतात. फिफ्थ नंबर, ऑल फॅमिली मेंबर्स आर एंगेज्ड इन द बिझनेसेस. या कुटुंब जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसमधील सर्व मेंबर्स हे त्या बिझनेसेसमध्येच कार्य करत असतात. द लायबिलिटी ऑफ कर्ता इज अनलिमिटेड. कर्त्याची जबाबदारी ही अनलिमिटेड आहे, अमर्यादित आहे. कारण तो हेड ऑफ द पर्सन आहे घरातील, त्यामुळे त्याची जबाबदारी ही अमर्यादित आहे. आणि राहिलेली रिमेनिंग को-पर्सनर्सची जबाबदारी ही लिमिटेड आहे. द लायबिलिटी ऑफ को-पर्सनर्स इज लिमिटेड. सहकर्त्याची जबाबदारी म्हणजे इतर सभासदांची जबाबदारी ही मर्यादित असते. त्यानंतर 8 नंबर, कर्ता इज द मॅनेजर, कंट्रोलर अँड कोऑर्डिनेटर ऑफ द बिझनेस. कर्ता हा व्यवसायाचा मॅनेजर असतो, प्रमुख असतो, कंट्रोल ठेवणारा, नियंत्रण ठेवणारा असतो, कोऑर्डिनेटर समन्वय साधणारा असतो. कर्ता हा व्यवसायाचा म्हणजे बिझनेसेसचा प्रमुख असल्यामुळे त्याचे बिझनेसेसवर संपूर्ण कंट्रोल असते, नियंत्रण असते. त्यानंतर 9 नंबर, कर्ता बीइंग द सोल डिसिजन मेकर कॅन टेक क्विक डिसिजन्स.
कर्ता हा सोल डिसिजन मेकर, सोल मीन्स अ सिंगल पर्सन. कर्ता हा त्या व्यवसायाचा एक निर्णय घेणारा एकमेव पर्सन आहे, त्याला स्वातंत्र्य आहे, म्हणून तो बिझनेस संदर्भातील कॅन टेक अ क्विक डिसिजन, म्हणून तो बिझनेस संदर्भातील सर्व निर्णय त्वरित फास्ट घेऊ शकतो. 9 नंबर वन्स अगेन, कर्ता being the sole decision maker can take quick decisions. कर्ता हा बिझनेसमधील जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसमधून एकमेव व्यक्ती आहे जो की डिसिजन्स निर्णय घेण्याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कर्ता कॅन टेक अ क्विक डिसिजन, त्यामुळे म्हणून बिझनेस संदर्भातील निर्णय कर्ता हा क्विकली त्वरित घेऊ शकतो, फास्ट घेऊ शकतो. त्यानंतर 10th नंबर, लास्ट फीचर्स ऑफ जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. द प्रॉफिट शेअरिंग रेशो keeps on changing depending upon the birth and death in the family. जो जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसला जो प्रॉफिट होणार आहे म्हणजेच नफा होणार आहे, शेअरिंग रेशो या नफ्याचे प्रमाण हे अपॉन द बर्थ अँड डेथ इन द फॅमिली. जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसमधील होणारं जे कोणतंही प्रॉफिटचा रेशो आहे हे बाय बर्थ अँड डेथ, हे जन्माला येणाऱ्या व्यक्तीवर किंवा डेथ इन द फॅमिली, मृत्यू पावणाऱ्या सदस्यानुसार बदलणारे असते. आता आहे असं कसं, म्हणजेच याचा अर्थ जॉईंट हिंदू फॅमिलीमध्ये 7 पर्सन्स आहेत आणि एका पर्सनचा बर्थ झाला, जन्म झाला, याचाच अर्थ जो कोणताही नफा आहे तो पूर्वी 7मध्ये डिवाईड होतात, आता कशात झाला 8मध्ये. नेक्स्ट इयरला 2 पर्सन्सची डेथ झाली, याचाच अर्थ म्हणजे तो प्रॉफिट पर 5th जणात डिवाईड करणार. याचा अर्थ जॉईंट हिंदू फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर्सचा बर्थ होईल आणि जेवढ्या मेंबर्सची डेथ होईल यावरनं त्यांचा रेशो हा डिसाईड करण्यात येत असतो. अशा पद्धतीने जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस आणि या जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेसेसची फीचर्स पाहिले. आपण हा सेकंड फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन पाहिलं. यानंतर 3rd नंबरचा फॉर्म्स ऑफ बिझनेस पार्टनरशिप फर्म, ज्यालाच भागीदारी संस्था असं सुद्धा म्हणण्यात येतं. या पार्टनरशिप फर्म, पार्टनर म्हणजे दोघांनी एकत्र येऊन चालवण्यात येणारा व्यवसाय. पार्टनर ज्याला असं आपण म्हणतो. पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्था. आता या पार्टनरशिप फर्म संदर्भातील आपण मीनिंग पाहूयात. द बिझनेस ऑर्गनायझेशन विच इज ओन्ड, मॅनेज्ड अँड कंट्रोल्ड बाय 2 or more person is called पार्टनरशिप फर्म. काय म्हणत आले? 2 or more person, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती, 2 or more person, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्या मालकीचे, ओनड, मॅनेज्ड अँड कंट्रोल्ड खाली सामूहिकपणे एकत्रितरित्या व्यवसाय करतात, त्यास पार्टनरशिप फर्म असे म्हणतात. परत एक वेळेस, द बिझनेस ऑर्गनायझेशन
विच इज ओनड, स्वतःची मालकी, मॅनेज्ड, त्यावरतीचं व्यवस्थापन, अँड कंट्रोल्ड, नियंत्रण ठेवणे, कंट्रोल्ड बाय 2 or more persons is called a partnership firm. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्या मालकी, नियंत्रण आणि व्यवस्थापनाखाली व्यवसाय करत असतात तेव्हा त्यास पार्टनरशिप फर्म असे म्हणतात. त्यानंतर द ओनर्स आर कॉल्ड पार्टनर्स. या बिझनेसमधील ओनर्सला म्हणजे मालकाला पार्टनर्स असे म्हणतात. अँड द ऑर्गनायझेशन इज कॉल्ड अ फर्म. या पार्टनरशिप फर्ममधील जो कोणीही मालक आहे, ओनर आहे, त्याला पार्टनर्स असं म्हणतात. आणि या पार्टनर्सच्या ऑर्गनायझेशनला किंवा संघटनेला काय म्हणलं जातं? इज कॉल्ड फर्म, पार्टनरशिप फर्म. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी इन महाराष्ट्र स्टेट. हा पार्टनरशिपचा जो कोणीही बिझनेस करणार आहे त्याला महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी करणे आवश्यक आहे. म्हणजेच पार्टनरशिप फर्मची रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करणे महाराष्ट्र राज्यामध्ये द फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन इज गव्हर्नड बाय इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. महाराष्ट्रामध्ये यावरतीचा तो रजिस्ट्रेशन करणे म्हणजेच त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि ती नोंदणी या पार्टनरशिप बिझनेस संदर्भातील यावरतीचा इंडियन गव्हर्नमेंटनुसारचा ॲक्ट आहे तो ॲक्ट म्हणजेच इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार प्रत्येक पार्टनरशिप फर्मला रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करणे कंपल्सरी, सक्तीचे आहे. प्रत्येक पार्टनरशिप फर्मला रजिस्ट्रेशन, नोंदणी करणे हे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार आवश्यक आहे, सक्तीचे आहे त्या संदर्भात. त्यानंतर या पार्टनरशिप फर्मचे फीचर्स हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. त्या अगोदर आपण फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, फर्स्ट सोल ट्रेडिंग कन्सर्न आणि त्याचे इट्स फीचर्स पाहिले. त्यानंतर सेकंड जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस अँड इट्स फीचर्स पाहिले. थर्ड नंबर पार्टनरशिप फर्म याची मिनिंग पाहिली.